वेलकम स्टुडंट्स. आपण एक्सरसाइज 5.4 च्या अलीकडचे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपण पाहतोय. त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे आणि ते आपण करणं फार आवश्यक आहे. त्यामध्ये आपण पेज नंबर 126 त्यातला फर्स्ट क्वेश्चन मागच्या लेक्चरमध्ये आपला पाहून झालाय. आता राहिलेले 2-3 क्वेश्चन्स आणि मग पुढच्या पार्टला आपण सुरुवात करू. ठीक आहे, बघा पेज नंबर 126 त्यातला सेकंड क्वेश्चन बघा. I इक्वल्स इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ x plus 1 upon x plus 2 dx. हा जो टाइप आहे की नाही याच्याकडे पाहिल्या तुम्हाला तो आपण जो मागे टाइप चालू केलाय तो न्यूमरेटर मध्ये लिनियर टर्म ax plus b किंवा lx plus m आणि खाली रूट ऑफ क्वाड्रॅटिक आहे असा टाइप हा आहे असं आपल्याला तिथं पाहिल्या कळत नाही. त्याला या टाइप मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असतं आणि त्यासाठी स्टेप लक्षात ठेवा. असं रूप मध्ये जर अशा दोन लिनियर टर्म आल्या ना तर काय करायचं, न्यूमरेटरचा पार्ट त्यातून बाहेर पडेल, न्यूमरेटरचा पार्ट त्यातून बाहेर पडला पाहिजे अशी ऍडजस्टमेंट करायची. आणि ती स्टेप कशी करायची लक्षात ठेवा. I इक्वल्स इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ x plus 1 upon x plus 2 as it is multiplied by न्यूमरेटर मधला जो पार्ट आहे ना x plus 1 त्यानं दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं एनजी dx. आता बघा I इक्वल्स इंटिग्रल, मला सांगा सेम टर्म दोनदा घेतल्यावर त्याचा स्क्वेअर होईल आणि त्याचं लगेच रूट घेतल्यानंतर x plus 1 त्यातले बाहेर पडतील x plus 1 आणि खाली स्क्वेअर रूट ऑफ याचा आणि याचं एक्सपान्शन याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही वाटलं तर रफ मध्ये करून घ्या. x into x x स्क्वेअर 2 plus 1 म्हणजे 3x आणि प्लस 2 म्हणजे 2 आणि हे dx. आता आपला तो टाइप झाला बघा, खाली रूट ऑफ क्वाड्रॅटिक आणि वरती लिनियर टर्म. मी काय करतो पहिल्यांदा ह्याचा रफ मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतो आणि तो ऍडजस्ट करतो किंवा मग टेक्स्टबुक मध्ये सांगितल्याप्रमाणे a into d by dx ऑफ आतला पार्ट घ्यायचा, रूटचा आतला पार्ट आणि प्लस b करायचं. ते सोडवत आलं की a b मिळतात. तुम्हाला जे तुम्हाला हवं ते करा. असं मी जरा सांगतो ते त्याला कळायला सोपं आहे. बघा x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघायचं. d by dx ऑफ x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. मग आता तुम्हाला न्यूमरेटर मध्ये 2x प्लस 3 ऍडजस्ट करायचं. आता बघ इथे 2x यायला पाहिजे ना. मग पुढची स्टेप बघा, I इक्वल्स हाफ इंटिग्रल 2 बघा हाफ आणि 2 ऍडजस्ट केले ब्रॅकेट मध्ये x प्लस 1 आणि रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 as it is. 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड. ठीक आहे. I इक्वल्स हाफ इंटिग्रल 2 न ब्रॅकेट ओपन करा 2x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 dx. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघा 2x प्लस 3 पाहिजे आपल्याकडे 2 आहे. करूया ऍडजस्ट करू पुढच्या स्टेप मध्ये. I इक्वल्स हाफ इंटिग्रल 2x तिकडे डेरिव्हेटिव्ह बघायचं प्लस 3. तुमच्याकडे तर नंबर 2च आहे आपल्या -1 3 -1 किती येतात सांगा 2च येतात ना. आणि होल डिवाइडेड बाय रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 dx as it is. पुढची स्टेप हा पार्ट आणि हे सेपरेट डिव्हिजन, हा पार्ट आणि हे सेपरेट डिव्हिजन. पण हाफ मात्र प्रत्येक ठिकाणी हाफ 5x प्लस 3 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 dx. आता हे मायनस साइन म्हणून मायनस घेतलं इथं. हाफ आहे ना हाफ त्यांना त्यालाही मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. हे विसरतात बघा, हेच विसरतात. हा त्यातला मेन पार्ट. आता इथं आपलं सेपरेट डिव्हिजन चाललंय तर हाफ त्या दोघांना सेपरेट मिळाला पाहिजे. 1 अपॉन हे बघा हे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 dx. आता आपण या पार्ट मध्ये काय करतो, याला t म्हणतो आणि त्याचा वर डेरिव्हेटिव्ह असं ऍडजस्ट करतो. मग इन द फर्स्ट इंटिग्रल पुट x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इक्वल्स t differentiating with respect to x. चला x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 कॉन्स्टंट चा 0 t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. dx ट्रान्सफर करा
2x प्लस 3 dx इज इक्वल टू काय झालं सांगा dt. आता आपण या पार्ट मध्ये काय करतो याची स्क्वेअर टर्म करतो. मग स्क्वेअर टर्मचा फॉर्म्युला काय सांगा मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 into फर्स्ट टर्म 3x चा स्क्वेअर अपॉन 4 into x स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म 9x स्क्वेअर बाय 4x स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर टर्म किती मिळाली तुम्हाला ती 9/4 मिळाली. दोन्हीचा विषय समजा. काय काय ठरलंय बघा आपलं डाव्या साईडला आपण काय करायचं ठरलंय त्या रूटच्या आतल्या टर्मला आपण t म्हणलंय आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट करून दाखवलाय. कशामध्ये फर्स्ट इंटिग्रेशन मध्ये. सेकंड इंटिग्रेशन मध्ये काय तर स्क्वेअर टर्म त्यातली आपण काढून घेतली. आता बघूया पुढे या इंटिग्रेशन कडे बघा I इक्वल्स हाफ इंटिग्रल dt काय बघा 5x प्लस 3 dx काय झालंय सांगा त्याचं dt झालेलं आहे. dt अपॉन रूट t प्लस सॉरी मायनस आहे साइन मायनस हाफ इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ बघा इथं x स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर टर्म किती आली ती आपली 9/4 लगेच कॅन्सल केले मायनस 9/4 and plus 2 as it is dx झालं. आता हा आपला विषय सगळा इथं लिहून झाला. आता मी बोर्ड करून घेतो. ओके नाउ लेट्स कंटिन्यू. I इक्वल्स हाफ इंटिग्रल हे t रेस टू हाफ आहे वर घ्या t रेस टू मायनस हाफ dt. आता हे बऱ्याच दाखवलं मी तुम्हाला समजायला पाहिजे. हाफ इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ बरोबर इथून एवढा जो पार्ट आहे ना हा x प्लस 3/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मी काय सांगितलं मला पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्या शेवटच्याचं स्क्वेअर रूट घ्या मधल्याचं फक्त साइन घ्या. आता ह्याचा आन्सर जरा बाजूला करूया आपण 9/4 प्लस 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया म्हणजे मायनस 9 प्लस 4 टू द 8 अपॉन 4 म्हणजे आन्सर आलं मायनस 1/4. त्यातलं मायनस साइन तिथंच ठेवूया आपण. आता 1/4 म्हणजे हाफचा स्क्वेअर आहे dx. कुठला फॉर्म आला 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा फॉर्म आला हाफ ऍज इट इज t रेस टू मायनस हाफ चे इंटिग्रेशन वरती एक ऍड करा म्हणजे t रेस टू हाफ अपॉन वाढवलेले खाली मायनस हाफ सांगा 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर फॉर्म्युले पार्ट काय येतो त्याला काही इलाज नाही. लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट x म्हणजे कोण x प्लस 3/2 प्लस सेम रूट म्हणजे कोण हे रूट x प्लस 3/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हाफ चा ब्रॅकेट स्क्वेअर मॉड कंप्लीट प्लस c. आता हे हाफ आणि हे 2 इथले कॅन्सल वर जाऊन कॅन्सल होतात. t रेस टू हाफ म्हणजे काय त्याचं सांगा रूट t मायनस हाफ लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 3/2 ऍज इट इज प्लस हे जे रूट आहे ना हे सगळे रूट सोडवतात केले तुम्ही की त्याचा आन्सर एवढे येते x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 मॉड कंप्लीट प्लस c. आणि आता लास्ट स्टेप मध्ये t रिप्लेस करायचं. t म्हणजे काय सांगा स्क्वेअर रूट ऑफ t कशाला म्हणलो तर तुम्ही चेक करा मागातून आपण x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 ला t म्हणलो मायनस हाफ लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 3/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 मॉड कंप्लीट प्लस c. हे तुमचं फायनल आन्सर आहे. चेक करा तुम्ही रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 3 नाही ते प्रिंटिंग मिस्टेक आहे ऍक्च्युअली 2 पाहिजे मायनस हाफ अगदी वरपर्यंत तर 2 आहे बघा आणि खालच्या रूट मध्ये कसं काय त्यांनी घेतलं मायनस हाफ. हे अशा मिस्टेक्स फार असतात त्याच्यामध्ये.
हाफ लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 3/2 प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. बाकी सगळं बरोबर आहे. याप्रमाणे हा क्वेश्चन पूर्ण करायचा. ओके. ओके, त्यातला आता नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल बघा. इंटिग्रल 2x प्लस 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. रूट मध्ये क्वाड्रॅटिकचा पार्ट आहे आणि वरती लिनियर टर्म आहे. तर बघा, तुम्हाला हे मागचे जर जुने क्वेश्चन जर तुम्ही काढून पाहिले ना, तर तुम्हाला असा प्रॉब्लेमचा टाईप खूप वेळा पेपरला आलेला दिसतो. आणि जर का माझं लक्ष गेलं नसतं त्याच्याकडे, सॉल्ड एक्झाम्पलकडे, मी सहज बघितले, सॉल्ड एक्झाम्पल्स बघितले आणि एक्सरसाइज बघितलं, तर त्यात खूपसा टाईप नाहीच आहे असं मला बघायला मिळालं. आता इथनं पुढे मी इव्हन पुढच्या एक्सरसाइजला पण मी असं आधीच चेक करत जाईन की बाबा सॉल्ड एक्झाम्पल आणि एक्सरसाइज मध्ये काही फरक आहे. इव्हन मागा आता जे आपण 5.3 पर्यंत जे 5.3 म्हणते 3 त्याच्या अलीकडेपर्यंत जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यात जर काही डाऊटफुल असतील किंवा क्वेश्चन जर अवघड असतील तर ते मला कळवा. तेही मी सेपरेट तुम्हाला एक्सप्लेन करेन, कारण इंटिग्रेशन मध्ये व्हरायटी भरपूर असते. टेक्स्टबुक मधलं सॉल्ड एक्झाम्पल परीक्षेला येऊ शकतं, त्यामुळे सगळ्याची तयारी करून ठेवा. ओके. आता इथं काही प्रश्नच नाही, मी सगळेच तुम्हाला करून देतो. इव्हन याच्या पुढे पण जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते मी जवळपास टाईप सगळे बघून मी तुम्हाला करून देऊ. बट रूट ऑफ क्वाड्रॅटिक पहिले आपण काय करतो सांगितलं, बाजूला डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. एक्स स्क्वेअरचा 5x आणि 2x चा 2. आता हा डेरिव्हेटिव्ह मला वर ऍडजस्ट करायचा आहे, तर 2x तर ऑलरेडी ऍडजस्टेड आहे, बरोबर आहे. I इक्वल्स इंटिग्रल 2x. आता मला सांगा, तुम्हाला तिथं 2x च्या बाजूला प्लस 2 पाहिजे ना, मग प्लस 2 घेतो ना मी, प्लस 2. इथं 1 दिसतोय ना, मग -1 करा. 2 - 1 म्हणजे 1. त्या प्रॉब्लेम मध्ये काही बदल नाही, पाहिजे तो डेरिव्हेटिव्ह पण ऍडजस्ट झाला. आणि अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 dx ॲज इट इज. सेपरेट डिव्हिजन आणि सेपरेट इंटिग्रेशन. I इक्वल्स इंटिग्रल, तर इथं 5x प्लस 2 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. कसं काय दिलं असं त्यांनी? खाली तर कसं परफेक्ट स्क्वेअर आहे. बरं ठीक आहे, बघू. 2x प्लस 2 अपॉन हे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. पुन्हा हे dx झाले, हे मायनस साइन. 1 अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 dx. आता या पार्ट मध्ये आपण काय करतो, नेहमीप्रमाणे ज्याला t म्हणतो आणि हा त्याचा डेरिव्हेटिव्ह हे आपण वर टाकतो, बरोबर. पुट एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इक्वल्स t डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. एक्स स्क्वेअर चा 5x, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, तिकडे dt बाय dx, dx इकडे आणायचे 5x प्लस 2 dx इक्वल्स dt. आता मी मगाशी एक मिनिट का थांबलो होतो त्याचं कारण सांगतो. तुम्ही या टर्मकडे नीट बघा, ह्याला स्क्वेअर टर्म काढायची गरजच नाही. का माहिती काय, त्यावर काढून बघा. चला, मिडल टर्म स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे ती 1च येते. स्क्वेअर टर्म 1. हा मुळातच परफेक्ट स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा. हा मुळातच परफेक्ट स्क्वेअर आहे, पण 1 ही स्क्वेअर टर्मच आहे, त्याला इथं स्क्वेअर कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कंटिन्यू. I इक्वल्स इंटिग्रल. सांग, ह्याला आपण t म्हणलं होतं, वरचं सगळ्याचं dt झालं का बघा. 5x प्लस 2 dx चं काय झालं बघा, dt झाले. मग इंटिग्रल dt अपॉन रूट t मायनस इंटिग्रल 1 अपॉन, हे बघा हा जो पार्ट आहे ना रूट मध्ये, तो मुळातच ब्रॅकेट स्क्वेअर आहे. कोणाचा माहिती आहे, x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. चेक करा, x प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर करून बघा, तेवढा येतो तुम्ही. I इक्वल्स इंटिग्रल t रेस टू मायनस हाफ dt, ह्याला वर घेतो, मायनस 1 अपॉन. आता स्क्वेअर आणि रूट निघून जातील, x प्लस 1 शिल्लक राहील dx. t रेस टू मायनस हाफ चं इंटिग्रेशन t रेस टू हाफ अपॉन हाफ मायनस डिनॉमिनेटर मध्ये x लिनियर आहे बघा, x लिनियर. 1 अपॉन ax प्लस b चं इंटिग्रेशन बघा, लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर असं लिहिलं. फॉर्म्युले पार्ट काय,
1 अपॉन ए एक्स प्लस बी. ए म्हणजे 1, बी म्हणजे 1. लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस आता हे 2 वरती आणि रूट टी आहे ना, ते रूट टी टी रेस टू हाफ. टी आपण कोणाला म्हणले बघा, तर ते एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ला म्हणले मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर ॲज इट इज प्लस सी. हे तुमचं फायनल आहे. खरं तर हे अजून सोडवता येत. हा पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर एक नाही एक्स प्लस 1 चा, तो ब्रॅकेट स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल. म्हणजे पाहिजे असेल तर 2 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 ह्याचं रूट घेतलं मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर ॲज इट इज प्लस सी. हे देखील आन्सर बरोबर आहे आणि हे देखील आन्सर बरोबर आहे. कुठलंही सर लक्षात आलं. ओके, नाउ लास्ट सॉल्व एक्झाम्पल. शेवटचं एक्झाम्पल. I equals square root of 1 plus x upon x. आता ही जी टर्म आहे त्याला मी x plus 1 दिलं तरी चालतं. सहसा x आधी 1 नंतर असं लिहायची पद्धत. बघा स्क्वेअर रूट ऑफ x plus 1 upon x. मग अशी आपण पाहिलेला प्रॉब्लेम होता ना x plus 2 x plus 1 upon x plus 2 होता. मी काय सांगितलं, न्यूमरेटर मध्ये जी टर्म आहे ना त्यालाच मल्टिप्लाय करायचं. x plus 1 न x plus 1 न खाली वर मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे तो पार्ट न्यूमरेटर मधून काय होतो, बाहेर पडतो. रूट मधनं बाहेर पडतो dx इंटिग्रल. दोन वेळा सेम टर्म आली का, मग रूटच्या बाहेर एकदा आली आणि त्याचा स्क्वेअर झाला ना आणि रूट घ्यायचं परत. आणि खाली रूट मध्ये मात्र x इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि x इंटू एक्स हे झाले dx. आता बघा खाली रूट ऑफ क्वाड्रॅटिक आहे, त्याला कॉन्स्टंट 0 आहे आणि वरती लिनियर टर्म आहे. काय करतो आपण, पहिल्यांदा बाजूला इथे डी बाय डी एक्स ऑफ रफर काय एक्स स्क्वेअर हे रफर लिहायचं बरं का. आणि त्याशिवाय हे कळत नाही मी इथले ऍडजस्टमेंट का करतो. तिकडे बघून आपण डेरिव्हेटिव्ह कडे ऍडजस्ट करतो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे आता न्यूमरेटर मध्ये मला 2x प्लस 1 ऍडजस्ट करायचं. पण जर 2x प्लस 1 तुम्हाला पाहिजे असतील 2x प्लस 1 तर इथं x आहे मग 2x पाहिजे ना, मग बाहेर हाफ लिहा आतमध्ये 2 लिहा. ब्रॅकेट मध्ये x प्लस 1 ॲज इट इज अपॉन हे रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x dx. आणि हे चूक करतात मुलं, इथं ब्रॅकेट घालत नाही, पटकन 2x प्लस 1 ऍडजस्ट झाले असं तुम्हाला वाटतं. अजिबात नाही, हे 2 सगळ्यांसाठी असतात. ओपन केल्यानंतर हाफ इंटिग्रल 2x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x dx. आपल्याला तर 2x प्लस 1 पाहिजे होते, ठीक आहे. हाफ इंटिग्रल 2x प्लस 1 लिहितो ना, प्लस 1 आणि परत एक प्लस 1 लिहितो, म्हणजे शेवटी 1 प्लस 1 2 येतात. अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स dx. सेपरेट डिव्हिजन करताना हे हाफ प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचे. हेच तर महत्वाचं आहे याच्यामध्ये. बघा i इक्वल्स हाफ इंटिग्रल न्यूमरेटर मध्ये 2x प्लस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स dx. पुन्हा प्लस हाफ, हे हाफ महत्वाचं आहे. हाफ हे याला पण आता 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स dx. हे काय झालं सांगा, आपण सेपरेट डिव्हिजन केलं. आता आपण नेहमीप्रमाणे काय करणार, या पार्ट मध्ये याला t म्हणायचं, वरचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होतो. इन द फर्स्ट इंटिग्रल पुट एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल्स t डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि इकडे dt बाय dx. dx ट्रान्सफर केले की 2x प्लस 1 dx काय झालं सांगा, dt झालं. याच्यासाठी आपण स्क्वेअर टर्म काढतो. मिडल टर्म स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. मिडल टर्म म्हणजे x चा स्क्वेअर, खाली 4 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे x स्क्वेअर.
एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले, 1/4 ही तुमची काय आहे सांगा, स्क्वेअर टर्म आहे 1/4. चला आपल्या इकडचं पार्ट कडे या. आय इक्वल्स इंटिग्रल हाफ आहे, सॉरी हाफ इंटिग्रल त्या 2x + 1 + dx काय झालं होतं, dt झालं होतं आणि रूटचा पार्ट आहे तो t झाला होता, प्लस हाफ इंटिग्रल 1/√ऑफ बघा x² + x. आता मी स्क्वेअर टर्म ऍड करणार म्हणजे प्लस 1/4 लगेच कॅन्सल करणार -1/4. आता याच्यात कुठला कॉन्स्टंट नाहीच आहे इथे लिहायला लागणार, त्यामुळे काही प्रश्नच नाही. dx I इक्वल्स हाफ ॲज इट इज इंटिग्रल t⁻⁻⁻, ह्याला वर घेतलं dt, हे खाली t⁻½ आहे, वर -½ होतं, प्लस हाफ इंटिग्रल 1/√ऑफ. मी काय सांगितलं तुम्हाला, हा कोणाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर x + हाफचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. पहिल्याचं स्क्वेअर रूट, दुसऱ्याचं स्क्वेअर रूट, मधल्याचं साइन, मायनस हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर 1/2 चा स्क्वेअर आहे. dx काय फॉर्म आला, 1/x² - a² चा फॉर्म आला. I इक्वल्स हाफ ॲज इट इज t⁻½ से इंटिग्रेशन, सॉरी t⁻⁻½ से इंटिग्रेशन t⁻½ प्लस हाफ लॉग ऑफ मॉड ऑफ 1/√x² - a², लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट म्हणजे x + हाफचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c. ठीक आहे, इथपर्यंत ना. आता फक्त लास्ट स्टेप मध्ये मी इथं त्याचा आता पुढचा आन्सर लिहितो मी. परत एकदा बघा काय काय राहणार आहे याच्यातलं. तर हे हाफ आणि 2 कॅन्सल होतील इथले, हे हाफ आणि 2 हे 2 वर जाऊन कॅन्सल होतील. t⁻½ म्हणजे ऍक्च्युअली √t, t⁻½ म्हणजे काय झालं सांगा, √t. सांगा बरं, √t t कोणाला म्हटलं होतं इथे आहे बघा, x² + x प्लस आता हे हाफ लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सेम रूट म्हणजे x + हाफ प्लस सेम रूट. आता हे रूट जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल ना, तेव्हा त्याचा आन्सर एवढे येईल, x² + x मॉड कंप्लीट प्लस c. हे फायनल आन्सर असणार आहे, चेक करून घ्या तिथला आन्सर. बघा बरं, चौथ्या क्वेश्चनचा आन्सर त्याने काय दिले बघा, √of x² + x प्लस हाफ लॉग ऑफ मॉड ऑफ x + हाफ प्लस √of x² + x प्लस c. हे त्याचं फायनल आन्सर आहे. आलं का बघा सगळ्यांना लक्षात. ओके, आता इथं तुमचे सगळेच्या सगळे त्या 5.4 चे सॉल्व्ड एक्झाम्पल्स मी तुम्हाला करून दिलेले आहेत. एक्सरसाइज तर मी ऑलरेडी केलेला आहे, बरोबर आहे. 5.4 एक्सरसाइज हा आपण ऑलरेडी सोडवून दिलेला आहे मी तुम्हाला. आता याच्यानंतर आपण एक्सरसाइज 5.5 बघायचं आहे, पण त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा प्रॉडक्ट टूल आहे. काय त्याच्यामध्ये, तर इंटिग्रेशनचा प्रॉडक्ट टूल आहे. बघा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं हेडिंग लिहिलंय का बघा, बघायला का पुस्तकात 5.4 च्या पुढे इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणले का बघा ते. ठीक आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. त्याचाही तुम्हाला नुसता थेरम किंवा नुसता फॉर्म्युला दिला. ऍक्च्युअली सायन्सच्या मुलांना याचा प्रूफ देखील आहे, म्हणजे आपण 12वी सायन्सच्या मुलांना याला प्रूफ पण देतो, पण तुम्हाला मात्र प्रूफ वगैरे काही नाहीये पुस्तकात बघितलं तर. ते इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे थोडक्यात इंटिग्रेशनचा प्रॉडक्ट टूल आहे. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉडक्ट टूल आहे ना, डेरिव्हेटिव्ह मध्ये कसं आहे सांगा, डेरिव्हेटिव्हचा प्रॉडक्ट टूल फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, हा झाला डेरिव्हेटिव्ह मधला प्रॉडक्ट टूल. तसं इथे इंटिग्रेशन मध्ये प्रॉडक्ट टूललाच बाय पार्ट्स म्हणतात, इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं त्याचं नाव आहे. आणि तो रूल असा आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ uv dx म्हणजे u इंटू v dx इक्वल्स u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू d बाय dx ऑफ u किंवा du बाय dx म्हटलं तरी चालतं विथ रिस्पेक्ट टू x. विचित्र दिसतो थोडासा,
बघा u आणि v दोन प्रकारचे फंक्शन्स आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे u आणि v. तर u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे du by dx. मग हे कुठले dx? तर हे मोठ्या इंटिग्रेशन करता असणारे ते dx. मग हे dx कोणा करता? हे छोट्या इंटिग्रेशनला असणारे dx. याला म्हणायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तुम्हाला नुसता फॉर्म्युला आहे, मला जो आहे तो नुसता फॉर्म्युला दिलेला आहे, त्यांनी ते असं ब्रॅकेट वगैरे केलेलं आहे, काही गरज नसते ब्रॅकेटची, असंच लिहिलं तरी चालतं. मी याला सोपा पर्याय सांगतो तुम्हाला u v ला. ऐका, इंटिग्रेशन ऑफ असं फर्स्ट आणि सेकंड नंबर टाकायचं आणि असंच पार्ट करायचं, मी सांगेल आणि असं म्हणायचं फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन, थोडा पॉज घ्यायचा तिथं, इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू d by dx ऑफ फर्स्ट आणि पुन्हा एकदा dx म्हणजे याच्या करता. खूप सोपा आहे पाठ करायला. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट पुन्हा dx लिहायचं विथ रिस्पेक्ट टू x. असं एक 10 वेळा जर म्हणलं तुम्ही आणि लिहून काढलं तर हा फॉर्म्युला पाठ होतो. परत बघा, इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट इंटू सेकंड dx बाय पार्ट्स, फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्याला म्हणायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय म्हणायचं याला? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. पण आता यामध्ये एक कंडिशन अशी आहे ती म्हणजे हे जे टर्म्स आहेत की u v हे जे टर्म्स आहेत ह्याला एक प्रॉपर सिक्वेन्स पाहिजे. आता मल्टिप्लिकेशन मध्ये दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण करतो, दोन टर्म्स कोणतीही टर्म मागे पुढे झाली तरी चालते. म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळी समजा तुम्ही 2 into 3 करताय तर 3 into 2 केलं तर काय बिघडतं? काहीच नाही. तर मल्टिप्लिकेशन मध्ये सिक्वेन्स तुम्हाला अरेंज करता येतो कसं आहे. तर इथे हे जे u आणि v मधले जे टर्म्स आहेत ना हे LAE या सिक्वेन्स मध्ये असले पाहिजे. LAE ऍक्च्युली तो खरा रूल असा आहे LIATE असा तो सिक्वेन्स आहे. त्यातले I म्हणजे इन्व्हर्स फंक्शन, T म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे तुम्हाला नाही आहे. इन्व्हर्स आणि ट्रिग्नोमेट्री, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स काही नाही आहे तुम्हाला. त्यामुळे LAE हा सिक्वेन्स तुमच्यासाठी. L फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन, A फॉर अल्जेब्रिक फंक्शन आणि E फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. मतलब हे तुम्हाला पटकन कळतं लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉग ऑफ x प्लस 2 अशी टर्म आली, ओळखतं तुम्हाला लॉगॅरिथमिक फंक्शन. कन्फ्यूज कुठं होतात? अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियल. नीट आहे. x² हे अल्जेब्रिक फंक्शन, पण तेच 2x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे खाली व्हेरिएबल आणि वरती कॉन्स्टंट. म्हणजे व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट आलं ना, v फॉर व्हेरिएबल, c फॉर कॉन्स्टंट, तर ते अल्जेब्रिक फंक्शन. x² x³ हे जे आहेत ना, हे बघा x⁹, 5x⁴ हा कोएफिशिएंट झाला, पण शेवटी x⁴ व्हेरिएबल कडे बघा. तर खाली व्हेरिएबल आणि वरती कॉन्स्टंट आला की त्याला म्हणायचं अल्जेब्रिक. आणि खाली कॉन्स्टंट आणि वर व्हेरिएबल आलं की त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल. 2x, e⁻x, 3x, a⁻x. 2 म्हणजे कॉन्स्टंट, e म्हणजे कॉन्स्टंट 2.782. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं की कॅल्क्युलस मध्ये ABC हे कॉन्स्टंट म्हणतात आणि शेवटचं XYZ ना व्हेरिएबल्स म्हणतात. त्यामुळे a कॉन्स्टंट, x व्हेरिएबल, e⁻x, a⁻x, 3x, 2x हे सगळे एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा ज्यावेळेस फॉर्म्युला वापराल तेव्हा तुमचा सिक्वेन्स जो आहे तो LAE असा असला पाहिजे. म्हणजे नक्की काय तर आहे, समजा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असा, I इक्वल्स इंटिग्रेशन ऑफ x² इंटू लॉग x असं दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, त्याचं इंटिग्रेशन घ्या. तर आपला सिक्वेन्स तुम्हाला काय सांगतो, लॉगॅरिथमिक टर्म असेल तर ती सगळ्यात पहिले पाहिजे आधी, मग नंतर अल्जेब्रिक, मग नंतर एक्सपोनेन्शियल. म्हणजे हा तुम्हाला सिक्वेन्स मल्टिप्लिकेशनचा बदलून घ्यायला लागेल. लॉगॅरिथमिक टर्म आधी आणि अल्जेब्रिक नंतर dx. मग याला फर्स्ट म्हणायचं, याला सेकंड म्हणायचं
आणि मी मगाशी सांगितलेला फॉर्म्युला वापरत जायचं. ते आपण एक्सरसाइज मध्ये बघूया, फक्त मी सांगतोय तेवढं त्याकडे लक्ष द्या. समजा एखादा प्रॉब्लेम असा असेल, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स इंटू एक्स क्यूब dx असा प्रॉब्लेम आला. सांगा ही टर्म कसली आहे, एक्सपोनेन्शियल. ही टर्म कशी आहे, अल्जेब्रिक आहे. मग आपल्याकडे एक्सपोनेन्शियलच्या आधी अल्जेब्रिक लागते आपल्याला. हा तो सिक्वेन्स आहे, एल ए ई या सिक्वेन्स मध्ये अरेंज करायचं. आता लॉगरिथम टर्म नसेल तर काय, मग आधी अल्जेब्रिक मग एक्सपोनेन्शियल. काहीही करून एक्सपोनेन्शियल शेवटी लक्षात ठेवा. म्हणजे आता हे पहिल्यांदा काय येणार सांगा, हे इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब आधी, कारण ही अल्जेब्रिक टर्म आहे, इंटू ई रेस टू एक्स ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे, dx ऍज. आणि हे तुम्हाला सांगतो, समजा एखादा प्रॉब्लेम असा आला की ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स सारखं फंक्शन आहे. आता हे एक्सपोनेन्शियल आहे, हे लॉग आहे. मग आपल्याला आधी कोण लागतं सांगा, लॉग. म्हणजे चेंज करायचं, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स इंटू मग एक्सपोनेन्शियल ई रेस टू एक्स dx. थोडक्यात काय तर एल ए ई या सिक्वेन्स मध्ये टर्म अरेंज करायच्या आणि बाय पार्टचा हा फॉर्म्युला वापरायचा. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. असा फॉर्म्युला हा 10 वेळा पाठ करा. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ते यू व्ही मध्ये फॉर्म्युला अजिबात म्हणायचा नाही, मी सांगेल तसं म्हणायचं. तुम्हाला प्रॉब्लेम्स खूप सोपे जातात. ओके, आता आपण एक्सरसाइज जो आहे तो नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार.